व्हिडिओला आतापर्यंत 92,000 व्ह्यूज आलेले आहेत। आमचे भाडेकरू खूप हट्टी आहेत, ते काही केल्या आमचं घर सोडायलाच तयार नाहीयेत। नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट अजिंक्य तापकीर आणि कायदेशीर अपडेटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओला आतापर्यंत 92,000 व्ह्यूज आलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी मला मेसेजद्वारे कळवलं होतं की सर, जसा तुम्ही भाडेकरूंच्या बाजूने एक व्हिडिओ केलाय तसा एखादा व्हिडिओ घर मालकांच्या बाजूने देखील करा। आमचे भाडेकरू खूप हट्टी आहेत, ते काही केल्या आमचं घर सोडायलाच तयार नाहीयेत। तर त्यांना कायदेशीरदृष्ट्या जर घराच्या बाहेर काढायचं असेल तर असे कोणते कारण आहेत ज्याच्यामध्ये एखादा घर मालक त्याच्या भाडेकरूला कायदेशीरदृष्ट्या घराबाहेर काढू शकतो। पहिलं कारण म्हणजे जर तुमचा भाडेकरू वेळेवरती भाडे देत नसेल, म्हणजे सलग 2 महिन्याचं भाडं थकवलंय, तर तुम्ही त्याला नोटीस देऊन कायदेशीरदृष्ट्या घराबाहेर काढू शकता। दुसरं कारण म्हणजे यूज ऑफ प्रॉपर्टी। जर तुम्ही ती जागा, तो फ्लॅट, ते घर रेसिडेन्शियल पर्पजसाठी भाड्याने दिलं असेल आणि जर तुमचा भाडेकरू तिथं कमर्शियल पर्पज चालवत असेल, म्हणजे राहण्यासाठी दिलं आणि दुकान चालवायला घेतलं, असं जर करत असेल तरी देखील तुम्ही त्या भाडेकरूला घराच्या बाहेर काढू शकता। तिसरं कारण म्हणजे जर तुमचा भाडेकरू भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीमध्ये कुठलंही बेकायदेशीर कृत्य करत असेल, कुठल्याही प्रकारचं इल्लीगल काम त्या जागेमध्ये करत असेल, तरी देखील तुम्ही त्या भाडेकरूला घराबाहेर काढू शकता। चौथं कारण म्हणजे सबलेटिंग ऑफ प्रॉपर्टी, म्हणजे पोट हिस्सेदार ठेवणे। असं जर तुमचा भाडेकरू करत असेल तर तुम्ही त्याला घराबाहेर काढू शकता। पाचवं कारण म्हणजे स्ट्रक्चरल चेंजेस। जर तुम्हाला असे काही महत्त्वाचे स्ट्रक्चरल चेंजेस तुमच्या घरामध्ये करायचे आहेत जे नाही केले तर ते घर खाली पडेल, तरी देखील तुम्ही त्या भाडेकरूला घराच्या बाहेर काढू शकता। पुढचं कारण म्हणजे जर तुमचा भाडेकरू स्वतःच्या मनाने तुमच्या परवानगीशिवाय कुठलेही स्ट्रक्चरल चेंजेस तुमच्या घरामध्ये करत असेल, म्हणजे कुठेही दरवाजा कर, कुठलीही भिंत पाड, कुठेही खिडकी कर, असं जर करत असेल तर तरी देखील तुम्ही त्या हट्टी भाडेकरूला घराच्या बाहेर काढू शकता आणि स्वतःच्या मालकीचे घर ताब्यात घेऊ शकता। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। धन्यवाद।